माझा जन्म पुण्यात झाला, वाढले नाशिकमध्ये, पण सांगलीकरांनी सकारात्मक ऊर्जा दिली. त्यामुळे 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड हा माझा सन्मान असून तो संपूर्ण सांगलीकरांचा गौरव असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवळकर यांनी केलं. राजमती ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा स्वर्गीय नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्कार 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांना ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य अविनाश सप्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉक्टर तारा भवळकर बोलत होत्या. यावेळी ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील, विश्वस्त प्रीतम चौगुले आदी उपस्थित होते. डॉक्टर तारा भवळकर म्हणाल्या, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्ली यमुना तीरी गेले. मध्यंतरी काही काळ कावेरीची संगत मिळाली आणि आता गेली 55 वर्ष कृष्णाकाठी सांगलीत स्थिरावले आहे. सांगलीने मला आपले केले. येथील माणसांनी भरभरून प्रेम देत या मातीत मला रुजवलं. आता येथे माझी मुळे घट्ट झाली आहेत. सांगलीत एकटी कशाला राहते, चल आमच्याकडे, असा सतत आग्रह नातेवाईकांकडून सुरू असतो. मात्र त्याला मी ठाम नकार देते, कारण मी सांगलीत एकटी नाही, तर येथे माझ्यावर प्रेम करणारी असंख्य माझी माणसं आहेत. साहित्य क्षेत्रातील नव्हे तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील लोकांनी प्रेम केले, त्यामुळे इथपर्यंत पोहोचले. संस्कृती कधीही दुसऱ्यावर लादायची नसते, अन्यथा ती गुलामगिरी ठरते. स्वतःहून स्वीकारलेली, आत्मस्वीकृत केलेली कोणतेही बंधन नसते, ती संस्कृती असते. मी साहित्य, नाट्य यासह ज्या ज्या क्षेत्रात काम केले तेथे एका मर्यादेनंतर स्वतःहून थांबले. अभिनयाचे रौप्य पदक ज्या दिवशी मिळाले त्या दिवशी नाटकाला रामराम केला. नवीन लोकांना संधी मिळावी यासाठी स्वतःहून बाजूला झाले. सांगलीत आज चांगली नाट्य चळवळ उभी आहे, ज्याची सुरुवात मी केली, याचा अभिमान असल्याचे डॉक्टर तारा भवळकर यांनी सांगितले. आपल्या भागामध्ये कॅन्सरच्या बद्दलचं संशोधन आणि इतकं अद्ययावत हॉस्पिटल हे पहिल्यांदा कोसळलं केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिणेकडच्या माणसांच्या दृष्टीने मुंबईच्या आधी सांगलीमध्ये यायचं आणि इथे त्यांच्या उपचार होत आहेत की नाही हे बघायचं, आणि ते नाही झाले तर मुंबईला जायचं. मुंबईला जायची फारशी वेळच येत नाही. तेव्हा मग आपण म्हणायला लागलो की सांगली मिरज हे काय आहे, मेडिकल हब, एज्युकेशनल हब असतं, तीर्थक्षेत्राचं असतं मेडिकल. कारण इथे निरनिराळ्या प्रकारची महाविद्यालये आहेत. मिरजेचे महाविद्यालय विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण देणारी आणि इंजिनिअरिंगच्या, तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रात शिक्षण देणारी ही महाविद्यालये सांगलीमध्ये जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला 3-4च ख्यातनाम मेडिकल कॉलेजेस होती, त्यावेळेस मिरजेचं कॉलेज हे एकमेव कॉलेज होतं. मला आठवते, कारण माझ्या कुटुंबातल्या बऱ्याच मुलांना मेडिकलला जायचं म्हटलं की पुण्याला तरी खटपट करायची, मुंबईला तरी करायची, नाही तर सांगलीला तरी नक्कीच. मी सांगलीला आले, ती सुद्धा अशीच आली. म्हणजे माझ्या धाकट्या भावाला इंजिनिअरिंगला प्रवेश हवा होता. ही 55 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्यावेळेला पुण्याला, मुंबईला हे शक्य नव्हतं. परंतु सांगलीचं कॉलेज, वाचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे सगळ्यात प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये 3 कॉलेजेसमधलं महत्त्वाचं कॉलेज. आणि तिथे माझ्या भावाला प्रवेश मिळाला म्हणून मी इथं आले, नाहीतर मी इथे आले नसते. म्हणजे मी कोणाच्या तरी शिक्षणासाठी कोणाला तरी शिकवत आणि स्वतः शिकत इथे आले आणि घुसले. आणि मग गेली कित्येक वर्ष सांगली किती चांगली याचा अनुभव अनेक पातळ्यांच्यावर घेतात. सांगली नाट्यमंडळी हे दुसरं का कोण जाणे माझ्या रक्तामध्ये, आता कोणाला माहीत नसेल किंवा लोक विसरले असते, परंतु नाटक ही माझी पहिली आवड. आणि त्याला भूमी जर कोणी दिली असेल तर सांगलीने दिली. केवळ सांगलीमध्ये विष्णुदास भावे नाटकून गेले म्हणून नव्हे, सांगलीमधल्या लोकांनी मला साथ दिली. कारण माझ्यासारखी काही प्राध्यापक मंडळी त्यावेळेस आलेली होती. 67-68च्या सुमारास निरनिराळ्या महाविद्यालयामध्ये, कोणी इंजिनिअरिंग कॉलेजमधलं होतं, कोणी मेडिकलमधलं होतं, कोणी माझ्यासारखी होती मंडळी. आणि आम्ही एक नाट्यसंस्था स्थापन केली. हे कोणाला माहीत नसेल आता, फार सप्रेंच्या सारख्या एखादी व्यक्ती सोडली तर. आणि तिथे आम्ही महाविद्यालयातल्या आणि शाळेतल्या मुलांच्यासाठी एकांकिका स्पर्धांच्यापासून सुरुवात केली. म्हणजे सांगलीत हे नाट्य चळवळ जे काय म्हणता येईल ते आमच्या ॲमेच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशन LDA स्थापन केले.
आम्ही स्वतः म्हणजे आम्ही जिथे काम करत होतो त्या आमच्यापैकी काही प्राध्यापकांनी नाटकं लिहिली, आम्ही काही लोकांनी नाटकं अभिनय करून सादर केले, स्पर्धेला पाठवले. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये तिथे